नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप सोमवंशी, विषय सहाय्यक गणित, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया, इयत्ता पहिली, विषय गणित. चला वजाबाकी शिकूया. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, कसे आहात? छान, गुड. आज आपण वजाबाकीवरील उदाहरणे शिकणार आहोत. बघा विद्यार्थ्यांनो, सीताकडे 9 ठोकळे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. सीताने 9 ठोकळ्यापैकी 2 ठोकळे राजूला दिले. तर सीताकडे किती ठोकळे उरले? बघा 2 ठोकळे दिले, 1 आणि 2, बरोबर. 2 ठोकळे दिले, तर किती ठोकळे उरले बघूयात आपण. 1 2 3 4 5 6 7. तर सीताकडे किती ठोकळे उरले? 7. आता बघा, रामकडे 8 ठोकळे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. रामने विजयला 4 ठोकळे दिले. तर 4 ठोकळे आपण कमी करूयात. 1 2 3 4. 4 ठोकळे काय झाले? आता कमी झाले. मग रामकडे किती ठोकळे उरले? 1 2 3 4, बरोबर. तर 4 ठोकळे आपण इथं लिहूयात. याला म्हणतात वजाबाकी. कमी करणे म्हणजे काय करणे? वजाबाकी करणे. पुढे बघा, शीतलकडे 5 ठोकळे आहेत. शीतलने 5 पैकी 3 ठोकळे मीनाला दिले. 1 2 3. किती ठोकळे दिले? 3. म्हणून आपण काय करूयात? 3 ठोकळे कमी करूयात, बरोबर. तर आता किती ठोकळे शिल्लक उरले? 1 आणि 2. तर आपण इथे लिहूयात 2 ठोकळे. समजलं विद्यार्थ्यांनो? पुढे बघा, सरोजकडे 7 ठोकळे आहेत. 7 मधून 2 ठोकळे कमी केले. बघा 7 ठोकळे आहेत. 1 2 3 4 5 6 7. 7 मधून 2 ठोकळे कमी केले, तर किती ठोकळे उरले? 1 2 3 4 5, बरोबर. नंतर बघा, मिनलकडे 4 ठोकळे आहेत. 4 पैकी मिनलने 1 ठोकळा रामला दिला. तर 1 ठोकळा आपण कमी करूयात. कमी करणे म्हणजे काय करणे? वजाबाकी करणे. तर मिनलकडे किती ठोकळे उरले आता? 1 2 3, बरोबर. नंतर बघा, विनोदकडे 7 ठोकळे आहेत. 1 2 3 4 5 6 7. विनोदने यापैकी 3 ठोकळे समीरला दिले. 1 2 3. तर आता आपण 3 ठोकळे कमी करूयात. कमी करणे म्हणजे काय? वजाबाकी करणे. तर आता किती ठोकळे उरले? 1 2 3 4. तर विनोदकडे किती ठोकळे उरले आता? 4 ठोकळे. समजलं विद्यार्थ्यांनो वजाबाकी कशी करायची? गुड. नंतर बघा, मीनाकडे 4 ठोकळे आहेत. 4 पैकी तिने 0 ठोकळा राजूला दिले. तर बघा, आता 0 ठोकळं दिलं म्हणजे काय दिलं? काहीच नाही दिलं. तिच्याकडे किती ठोकळे होते? 1 2 3 4. म्हणून आता मीनाने काहीच ठोकळे न दिल्यामुळे तिच्याकडे किती ठोकळे होतील? 1 2 3 4 ठोकळे, बरोबर. मित्रांनो आता पुढे बघा, मिहिरकडे 1 ठोकळा आहे. मिहिरने 1 ठोकळा समीरला दिला. तर आता मिहिरकडे किती ठोकळे राहिले? काहीच नाही, म्हणजे 0. कारण त्याच्याकडे 1 ठोकळा होता आणि त्याने 1 ठोकळा दिला, म्हणून त्याच्याकडे काहीच उरलं नाही. म्हणजे काय उरलं? 0 उरलं, बरोबर. पुढे बघा, ही आहे वेदी. वेदीकडे 9 ठोकळे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 पैकी 7 ठोकळे वेदीने सुनीलला दिले. 1 2 3 4 5 6 7. आता 7 ठोकळे वेदीने सुनीलला दिले, म्हणून 7 ठोकळे आपण काय करायचे? कमी करायचे, बरोबर.
तर आता वेदीकडे किती ठोकळे उरले? 1 2. तर वेदीकडे आता किती ठोकळे आहेत? 2 ठोकळे. समजलं विद्यार्थ्यांनो वजाबाकी कशी करायची? धन्यवाद. बाय. मीट यू अगेन. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.